पाहूयात पुढची बातमी। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमधील बंडखोरीचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीमध्ये पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्यात। दिल्लीच्या दौऱ्यानंतर मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झालेत। नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजनांच्या भेटीसाठी गणेश गीते देखील पोहोचलेत। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या माघारी संदर्भात मंत्री गिरीश महाजन आता काय सूचना करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। दरम्यान बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे देखील मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत। तसंच मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची भेट होण्याची शक्यता आहे। उदय सामंत नाशिकमध्ये पोहोचल्याचं कळतं आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय पुन्हा एकदा आता बंडखोरीचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीमध्ये वेगवान हालचाली सुरू झाल्यात। काय अपडेट्स आहेत? नक्कीच खरं तर गिरीश महाजन हे आता नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। गोकुळ गीते यांनी जरी भाजपाकडून बंडखोरी केलेली असली तरी गणेश गीते हे गिरीश महाजनांच्या भेटीला आलेले आहेत। या सगळ्याकडे जर बघितलं तर नाशिकमधल्या विधान परिषदेच्या बंडखोरीला रोखण्यासाठी गिरीश महाजन हे पुन्हा नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। विशेष बाब म्हणजे उदय सामंत देखील नाशिकमध्ये आहे। उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण नरेंद्र दराडे जे शिवसेनेला नाशिकचे विधान परिषदेचे जे उमेदवार आहेत त्यांना ह्याबाबत जर निवडून आणायचं असेल तर ह्या दोघांचीही बंडखोरी जी आहे ती थांबवण्याला लागू शकते। यासाठी सध्या गिरीश महाजन आणि त्याचबरोबर उदय सामंत हे दोघंही नाशिकवरती आहेत। सध्या ह्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता गिरीश महाजन ह्या बंगल्यामध्ये आहे ते पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांची एक बैठक देखील पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। ह्या सगळ्यामध्ये बंडखोर जे प्रसाद हिरे आहेत त्यांची देखील ते देखील गिरीश महाजनांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची आज भेट होण्याची शक्यता आहे, कारण उदय सामंत देखील नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळते। यामुळे या सगळ्यात जर बघितलं तर हे नाशिकची बंडखोरी कशी थांबवावी यासाठी गिरीश महाजन आणि उदय सामंत हे दोघंही नाशिकमध्ये असल्याने हे बंडखोरी कशी थांबता येईल, ह्या दोघांना कसं माघारी घेता येईल याबाबत सध्या आता ह्या सगळ्यांवरती हलबतं सुरू आहेत। सध्या गिरीश महाजन नाशिकमध्ये आहे, उदय सामंत देखील नाशिकमध्ये आहे। यामुळे दोघांची भेट कधीही होण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच त्यामुळे आता या भेटीगाठींमध्ये नेमकं काय घडतं यावर काही तोडगा निघतो का याकडे देखील आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद सागर या माहितीसाठी।